नमस्कार मैत्रिणी. वा, मस्त अशी कढी घेऊन आलेले आहे आज आमच्या वहिनी. तर मनीषा वहिनी आज दह्यापासून कढी तयार केलेल्या आहेत. तर चला पाहूयात. 10 रुपयाची बघा, 10 रुपयाची दही आहे. 10 रुपयाच्या दह्यापासून मस्त अशी कढी तयार होते. तर चला, त्यासाठी लसूण घेतलेलं आपण 10-12 कळ्या लसूण घेतलेला आहे. आणि हे मिरच्या आहेत. चवीनुसार तुम्ही मिरची घ्या. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. झणझणीत असा कढी तयार होतो. यात लसूण आणि मिरची टाकलेला आहे मिक्सरमध्ये. तर आता ह्याला ग्राइंड करून बघा, पूर्ण बारीक झालेलं आहे. आता जे दही आहे ते पूर्ण दही ह्यात टाकायचे आणि ह्याला परत मिक्सर करून घ्यायचं. बघा, ह्या प्रकारचं तयार झालेलं आहे. आणि आता ह्यात बेसन टाकायचे. 2 ते 3 चमचे बेसन टाकायचे. खूप टेस्टी यम्मी असा कढी तयार होतोय. आता परत ह्याला पूर्ण मिक्स झालेले, एकजीव झालेलं आहे. ह्यात बेसनचे गठळ वगैरे काहीही दिसत नाही आहे. पूर्ण एकजीव झालेलं आहे बघा. तर आता ह्याला फोडणीची तयार करूयात. आपली पातेलं गरम होतं आहे. तेल टाकले 2 चमचे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटले ते लाईक कमेंट करायला विसरू नका. तर तेल तापलेले, जिरा मोहरी टाकले. छान असं नाचतं आहे जिरे मोहरी. त्याला कढीपत्ता टाकते. कढीपत्तासुद्धा छान खमंग असं भाजले. तर हे आपण ग्राइंड केलेले जे बेसन दही होतं त्यात हळद टाकलं आणि हळद टाकून जे ग्राइंड केलेले सर्व मसाला होता ते त्यात फोडणी टाकायची. आणि तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पातळ घट्ट करू शकता. ह्यात अर्धा ग्लास पाणी ओतलेले आहे. असं कंटिन्यू फिरवत राहायचं जेणेकरून आपली दही फुटणार नाही. तुम्ही नाही फिरवलं तर दही फुटेल आणि कढी व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवी तेवढं पाणी टाका. मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हलवत राहायचे थोडंसं. 2 ते 3 मिनिट हलवत राहावं चमच्याने. कढी आपली घट्ट होत आहे. अजून थोडं पाणी टाकलं. आता हे कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या पाण्याने. याला बारीक चिरून घेऊयात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कारण ही मेहनत आमची मनीषा वहिनीची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेले. घट्ट असं कढी छान मस्त झालेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही अजून ग्लासभर पाणी टाकू शकता. आणि शेवटी आता आपण मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाका. बघा, मस्त किती छान कढी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.